तुळजाभवानी देवीच्या नारळ खचूर लिलावामध्ये बेबनाव झाल्याचं उघडकीस झालंय। या लिलाव प्रक्रियेसाठी तब्बल 1,30,00,000ची बोगस बँक गॅरंटी दिल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे मंदिर संस्थानानं लिलाव प्रक्रियाच रद्द केली आहे। शिवाय बोगस बँक गॅरंटी देणारा जो निविदाधारक होता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुळजापूरचे नगराध्यक्ष आणि मंदिराचे विश्वस्त यांनी मागणी केली आहे। मंदिरात 3 वर्षांसाठी नारळ आणि खचुराची लिलाव प्रक्रिया सुरू होती आणि त्यासाठी एकूण 9 निविदा दाखल झालेल्या होत्या। त्यातल्या एकानं या लिलावासाठी बनावट कागदपत्र जोडली होती। देवीच्या पूजेसाठी नारळ आणि खजूर, हे नारळ देवीचं जे असतं, देवीची ओटी भरताना श्रीफळ नारळ हे लागतंच आणि खजूर एवढा करता की खजुरामध्ये 5 खारखा झालं तर खारी खोबरं आणि सुपारी अशा पद्धतीचे बरेच खजूर हे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात। यासाठी या पद्धतीनं या फळानं देवीची ओटी भरली जाते। मंदिर संस्थांच्या नारळ खजूर निलाव प्रक्रियेमध्ये बोगस बँक गॅरंटी देऊन मंदिराला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही फसवणारी टोळी ज्यांनी की मंदिरात फसवलं नाही, बँकेला फसवले, यांनी कृषी जे काय काम आहे तिथं फसवले। ही अनेक ठिकाणी सक्रिय आहे त्यांनी की स्वतःच्या हातानं चुकीचा सहाय करून फसवत आहेत कायम। आणि मला 1,30,00,000ची बँक गॅरंटी दिली यांनी। 1,30,00,000 रुपये म्हणजे बारकी रक्कम नाही, किती मोठं। आणि कलेक्टर सारखे अध्यक्ष आहेत तिथं, जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्यासारखे अध्यक्ष असताना सुद्धा त्या संस्थेला फसवण्याचं यांचं धाडस आहे। की किती फ्रॉड करणारी माणसं आहेत ती तुम्ही जाणताच घ्या।